नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे व्हेनेझुएलानं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याची। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नींना अटक केली। हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएला देशावर अमेरिकेची सत्ता असेल असं विधान केलंय। मात्र हल्ला करण्याआधी ट्रम्प यांनी नेमकी काय रणनीती आखली होती? व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट। अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला। व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या जेलमध्ये। हा विध्वंसक हल्ला झालाय व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये। 2 जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकेनं व्हेनेझुएलावर थेट लष्करी आक्रमण केलं। अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस आणि लष्करी तळांवर भीषण बॉम्ब हल्ला केला। 1-2 नव्हे तर तब्बल 7 ठिकाणी अमेरिकेनं बॉम्ब हल्ले केले। त्यामुळे 30 मिनिटं चाललेल्या कारवाईनंतर संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। तातडीनं देशात आणीबाणी जाहीर झाली। या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोल मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फोर्स यांना ताब्यात घेतलं। अमेरिकन सैन्यानं दोघांनाही थेट इवो जिमा या युद्ध नौकेवर नेलं। त्यानंतर त्यांना अमेरिकेत आणून न्यूयॉर्क मधील जेलमध्ये डांबण्यात आलंय। अमेरिकेनं हे मिशन कसं राबवलं ते पाहूया। अमेरिकेच्या मिशनचं नाव सदर्न स्पियर। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातच मादुरो यांना पकडण्यासाठी मिशनची तयारी झाली होती। राष्ट्रपती मादुरो यांच्यावर आधीच अमेरिकेकडून कोट्यवधींचं इनाम जाहीर आहे। मिशनमध्ये अमेरिकेच्या 150 विमानांचा समावेश होता। गेराल्ड आर फोर्ड विमानवाहू नौकेसह नौदलाच्या युद्ध नौकांचाही हल्ल्यात समावेश। व्हेनेझुएलाच्या हल्ल्यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अमेरिकी लष्कराच्या डेल्टा फोर्सकडून हे मिशन यशस्वी करण्यात आलं। दरम्यान मादुरो यांच्या अटकेनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। अमेरिकेतील विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली। काही देशांनी समतोल भूमिका घेत ट्रम्प यांना थेट विरोधी करण्याचं टाळलंय। मात्र व्हेनेझुएलातील अस्थिर राजकीय स्थितीचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची भीती व्यक्त होते। व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे, त्यामुळे या घटनेमुळे तेलाच्या किमती 6 ते 7% वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे हा संघर्ष कधी निवळणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर त्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटलेत। निर्वासितांचे लोंढे आणि ड्रग्ज तस्करीमुळे ही कारवाई केल्याचा दावा अमेरिकेनं केला असला तरी यामागे दुसरंच कारण असल्याची चर्चा आहे। ते कारण नेमकं काय आहे? अमेरिकेचा नेमका कशावर डोळा आहे? पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। व्हेनेझुएलावरील हल्ल्यामागे तेलाचं राजकारण। ड्रग्जच्या नावाखाली अमेरिकेचा तेलावर डोळा। तेलावरून दक्षिण अमेरिकेत युद्ध भडकणार। रशिया युक्रेन, भारत पाकिस्तान, इस्रायल इराण या देशांमधलं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थाच्या भूमिकेत असणाऱ्या अमेरिकेनंच आपल्या शेजारील राष्ट्रावर मोठा हल्ला केलाय। दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या कारवाईनं जगभरात खळबळ उडाली आहे। रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांनी यावर तिखट प्रतिक्रिया देऊन अमेरिकेवर टीका केली आहे। पण खरंच हल्ला करण्याइतका व्हेनेझुएला अमेरिकेसाठी डोकेदुखी बनला होता का? की या हल्ल्यामागे अमेरिकेचा काही स्वार्थ दडलाय? पाहूयात। व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा आहे। 2023 पर्यंत अंदाजे 303 अब्ज बॅरल तेलाचे ज्ञात साठे आहेत। हे प्रमाण अमेरिकेच्या तेल साठ्याच्या 5 पट जास्त आहे। दुसरे कारण निर्वासितांचं आहे। राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अन्यायकारक धोरणांमुळे या देशातील लाखो रहिवासी अमेरिकेत आले आहेत। मादुरो यांनी गुन्हेगार आणि रुग्णांना जाणीवपूर्वक अमेरिकेत जाण्यास भाग पाडलं असा अमेरिकेचा आरोप आहे। आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्हेनेझुएला मार्गे अमेरिकेत कोकेन आणि फेंटालिन सारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते।
त्यामुळे अमेरिकेची युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. हा देश दररोज सुमारे 9 लाख बॅरल तेल निर्यात करतो. चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. व्हेनेझुएलात सुरुवातीपासूनच डाव्यांची सत्ता राहिली आहे. दिवंगत ह्युगो चावेज यांच्या निधनानंतर कट्टर डावे असलेल्या निकोलस मादुरो यांनीही अमेरिकेचा कट्टर विरोध कायम ठेवला आणि व्हेनेझुएलाच्या सत्तेवर पकड मिळवली. कामगार संघटनेच्या नेत्याचा मुलगा असलेले निकोलस मादुरो हे बस ड्रायव्हर होते. 1992 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मादुरो हे नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष आणि नंतर परराष्ट्र मंत्रीही झाले. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी व्हेनेझुएलाचा तेल व्यवसाय हा जगभर वाढवला. दिवंगत राष्ट्राध्यक्ष चावेज यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी मादुरो यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडलं. 2013 मध्ये चावेज यांचं निधन झाल्यानंतर मादुरो यांनी निवडणूक जिंकली आणि ते व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेनं मादुरो यांना अटक केल्यानंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयानं उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मादुरो यांनी एक निवेदन जारी करून बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय आणि देशभरात आणीबाणीची घोषणा केली. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल आणि खनिजांवर ताबा मिळवण्यासाठी सत्तापालट करत असल्याचा आरोप मादुरोंनी केलाय. मादुरो यांनी त्यांचं विधान जारी केल्यानंतर अवघ्या 1 तासात ट्रम्प यांनी त्यांच्या अटकेची घोषणा केली. मादुरोंच्या अटकेनंतर तरी महागाई उसळलेल्या व्हेनेझुएलामध्ये काही बदल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. आधीच संपूर्ण जग 3ऱ्या महायुद्धाच्या छायेखाली आहे. आता अमेरिकेच्या या कृतीचे दूरगामी काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. व्हेनेझुएला आणि अमेरिकेतल्या संघर्षात आता रशिया आणि चीननं देखील उडी घेतली आहे. अमेरिकेविरोधात व्हेनेझुएलाच्या मित्र राष्ट्रांची नेमकी काय भूमिका आहे? व्हेनेझुएलाच्या मित्र राष्ट्रांनी अमेरिकेला काय इशारा दिलाय? पाहुयात हा रिपोर्ट. व्हेनेझुएलावर हल्ला, चीन रशिया आक्रमक. अमेरिकेविरोधात व्हेनेझुएलाचे मित्र एकवटले. ट्रम्पच्या दादागिरी विरोधात महायुद्ध भडकणार. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या संघर्षात व्हेनेझुएलाच्या मित्र राष्ट्रांनीही उडी घेतली आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या विध्वंसक हल्ल्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यात अमेरिकन लष्करानं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केल्यामुळं रशिया, उत्तर कोरिया, चीन या मित्र राष्ट्रांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिलाय. व्हेनेझुएलाच्या मित्र राष्ट्रांनी नेमकं काय म्हटलंय पाहुयात. उत्तर कोरियानं म्हटलंय अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना तातडीनं सोडून द्यावं, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तर रशियानं म्हटलंय अमेरिकेनं हल्ला करण्याआधी दिलेल्या कारणांना कुठलाही आधार नाही. अमेरिकेचा हल्ला चिंताजनक आणि निंदनीय आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रीय हितसंबंध आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी रशियाचा पूर्ण पाठिंबा आहे. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलंय अमेरिकेची ही कारवाई वर्चस्ववादी कृत्य आहे. सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षाविरोधात बलप्रयोगाला आमचा विरोध आहे. अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं आणि इतर देशांच्या सुरक्षेचं उल्लंघन थांबवावं. प्रत्यक्षपणे चीन आणि रशिया हे व्हेनेझुएलाच्या मदतीला येऊन अमेरिकेविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यामध्ये येणार नाहीत. पण असं जरी असलं तरी चायना हा साऊथ चायना सी मध्ये, त्याचबरोबर तैवान स्ट्रीटमध्ये तैवान, साऊथ कोरिया आणि जपान या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध आक्रमक कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामधली अमेरिकेची मध्यस्थी कुठेतरी निष्फळ ठरण्याची शक्यता आता वाढलेली आहे आणि आता रशिया युक्रेन विरुद्ध, त्याचबरोबर अमेरिकेची मित्र राष्ट्र युरोपियन राष्ट्र यांच्या विरुद्ध सुद्धा आक्रमक कारवाई येणाऱ्या काळामध्ये करू शकतो. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर ड्रग तस्करीचा आरोप केलाय. मात्र याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांनी काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलानं अमेरिकन तेल कंपन्यांना बाहेर काढल्याचा आरोप केला होता. त्यामुळे व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे जगभरात तणाव कमालीचा वाढलाय. त्यामुळे ट्रम्पच्या दादागिरी विरोधात चीन, रशिया आणि उत्तर कोरिया थेट युद्धात उडी घेणार का याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हेनेझुएला आणि अमेरिकेतल्या संघर्षाच्या या बातमीनंतर जाऊयात इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ताविरोधी आंदोलनानं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे. आंदोलकांनी सरकारी कार्यालयांवरती कब्जा करायला सुरुवात केलेली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे खोमेनी यांनी हवाई हद्दच बंद करून टाकली आहे. आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा. अनेक सरकारी कार्यालय आंदोलकांच्या ताब्यात. खोमेनी सरकारकडून हवाई हद्द बंद. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अक्षरशः रान पेटलंय. राजधानी तेहरानसह संपूर्ण देश सध्या धगधगत असून आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमकी सुरू आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की खोमेनी सरकारनं संपूर्ण देशाची हवाई हद्दच बंद केली आहे. तेहरानचं मुख्य विमानतळही ठप्प करण्यात आलंय. इराणमधील बडे नेते रेझा पहलवी यांनी केलेल्या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालंय. आंदोलक रस्त्यावर उतरून ही शेवटची लढाई आहे, पहलवी परतणार अशा घोषणा देत आहेत. जनतेचा हा वाढता आक्रोश पाहून सरकार प्रचंड दबावाखाली आलंय. आंदोलकांनी तेहरान ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारी कार्यालय देखील फोडली आहेत. तेहरानचे मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून अमेरिका हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून इराणच्या जनतेत प्रचंड रोष आहे. त्यामुळेच इराणमध्ये जागोजागी आंदोलनं सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून इराण सरकारनं सुरक्षेचं अत्यंत कडक पाऊल उचललंय. देशातील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. इंटरनेटवर बंदी घालण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलाय. जाणकारांच्या मते गेल्या अनेक वर्षातील हे इराणमधलं सर्वात मोठं संकट आहे. इराणमधल्या या हिंसक वळणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. इराणमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांची हत्या करण्यात आली तर अमेरिका गप्प बसणार नाही, याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. इराणमध्ये पेटलेलं हे जनआंदोलन आता कोणत्या वळणावर जातं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता थेट जाऊयात बांगलादेशात. गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. उस्मान हादीच्या हत्येनंतर इथलं वातावरण कमालीचं तापलंय. आंदोलकांनी इथं राहणाऱ्या हिंदू समुदायाला लक्ष्य केलंय. बांगलादेशातली परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की इथं हिंदूंनी राहायचं की नाही असा प्रश्नच उपस्थित झालाय. बांगलादेशात हिंदूंचा आक्रोश. पस्तीस दिवसात 11 जणांची हत्या. कट्टरपंथीयांच्या मुजोरी पुढे पोलीस हतबल. गेल्या महिन्याभरापासून बांगलादेश धगधगतय. कट्टरपंथीय नेता उस्मान हादीच्या मृत्यूनंतर इथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि या हिंसाचाराला बळी ठरलाय इथला हिंदू समुदाय. आतापर्यंत 35 दिवसात 11 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे तर कित्येक जण जखमी झालेत. अनेकांवर आपलं घर सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. सोमवारी जशोरच्या मनीरामपूर भागात हिंदू पत्रकार राणा प्रताप बैरागी यांची हत्या करण्यात आली. बैरागी हे एका फॅक्टरीचे मालक आणि बीडी खबोरचे कार्यकारी संपादक होते. कोपुलिया बाजार परिसरात हल्लेखोरांनी त्यांना फॅक्टरी बाहेर बोलावलं आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर सरत मणी चक्रवर्ती यांची ही हत्या झाली. चक्रवर्ती हे अनेक वर्ष दक्षिण कोरियात काम केल्यानंतर काही काळापूर्वीच बांगलादेशात परतले होते. नरसिंदी इथल्या बाजारपेठेत त्यांच्यावर हल्ला झाला. गारमेंट फॅक्टरीतील कामगार दीपू चंद्रदास या हत्या सत्राचा पहिला बळी ठरलाय.
त्यानंतर हे हत्यासत्र सुरूच आहे. यात एका स्वातंत्र्य सैनिकाचाही समावेश आहे. आता या हत्यांची निष्पक्ष चौकशी होणार की त्यांना केवळ अपवाद ठरवून दडपले जाणार असा प्रश्नही या निमित्तानं विचारला जातोय. बांगलादेशात हिंदूंना कशा प्रकारे लक्ष्य केलं जातंय पाहूया. 2 डिसेंबर 2025ला नरसिंगडी जिल्ह्यात सुवर्ण व्यापारी प्रंतोष कारमोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच दिवशी फरीदपूरमध्ये मासळी व्यापारी उत्पल सरकार यांची निरघरून हत्या करण्यात आली. 7 डिसेंबर 2025ला रंगपूरमध्ये 1971च्या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक जोगेशचंद्र रॉय आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा रॉय यांचा गळा चिरून खून करण्यात आला. 12 डिसेंबर 2025ला कुमिल्ला जिल्ह्यात 18 वर्षीय रिक्षाचालक शांतोचंद्र दास यांचा मृतदेह मक्याच्या शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. 18 डिसेंबर 2025ला मैमनसिंगमध्ये कापड उद्योग कामगार दीपूचंद्र दास याची जमावाकडून अमानुष हत्या करून मृतदेह महामार्गावर जाळण्यात आला. 24 डिसेंबर 2025ला राजबारी जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत अमृत मंडल यांचा मृत्यू झाला. 29 डिसेंबर 2025ला मैमनसिंगमधल्या एका कारखान्यात अन्सार वाहिनीचे सदस्य बिजेंद्र बिश्वास यांची त्यांच्या सहकाऱ्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 3 जानेवारी 2026ला शर्यतपूरचे व्यापारी खोकनचंद्र दास यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 5 जानेवारी 2026ला जैसोर जिल्ह्यात हिंदू संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून आणि गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याच दिवशी नरसिंगडी इथं किराणा दुकानदार सरतमणी चक्रवर्ती यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून बांगलादेशात कट्टरपंथी शक्तींचं प्राबल्य वाढलंय. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकारनं या हत्यांना धार्मिक हत्या मानण्यास नकार दिलाय. किंबहुना कट्टरपंथीयांना अप्रत्यक्षपणे सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप हिंसेला बळी पडलेल्या हिंदू बांधवांकडून केला जातोय. यावरून बांगलादेशात उघड हिंदूंची गळचेपी होत असल्याचं स्पष्ट होतंय. हे असंच सुरू राहिलं तर बांगलादेशातल्या हिंदूंना देश सोडून जावं लागेल हे निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. सुरुवातीला बातमी आहे पेरूमधून. पेरूमध्ये 2 पर्यटक गाड्यांची टक्कर झाल्याची घटना घडली आहे. इथल्या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या माचू पिचूच्या दिशेनं जाणाऱ्या 2 पर्यटक गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. माचू पिचूला दरवर्षी सुमारे 15 लाख पर्यटक भेट देत असतात. 15व्या शतकात इंका संस्कृतीनं बांधलेलं हे ठिकाण त्याच्या दगडी बांधकामासाठी ओळखलं जातं. जपानमध्ये जोरदार भूकंप झाल्यानं एकच खळबळ उडालाय. भूकंपामुळे न्यूक्लिअर प्लांट हादरलाय. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भूकंपामुळे काही ठिकाणी दगडी भिंती कोसळल्या. बुलेट ट्रेन सेवा देखील काही काळ थांबवली गेली होती आणि काही इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. अमेरिकेतल्या मिनियापोलिस शहरात इमिग्रेशन अँड कस्टमच्या एका एजंटनं कारमधल्या महिलेवर गोळीबार केला, ज्यात तिचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं अधिकाऱ्यांना कारने धडक देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एजंटनं कारवाई केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसी एजंटचा बचाव केलाय. या महिलेनं जाणून बुजून अधिकाऱ्याला लक्ष्य केलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. प्रसिद्ध स्कायडायव्हर किम नॉर यांनी वयाच्या 86व्या वर्षी आणखी एक इतिहास रचलाय. त्यांनी नुकतीच 1000वी स्काय डायव्हिंग पूर्ण केली आहे. फ्लोरिडातील न्यू वेल्स इथं त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. किम नॉर या स्काय डायव्हिंग विश्वात स्काय डायव्हिंग ग्रँडमा आणि स्काय डायव्हिंग डोवा या नावानं प्रसिद्ध आहेत. इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.
वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.